नमस्कार मंडळी, मी अमित राजा माध्यम वायटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत राणीच्या बागेत. आणि ह्या राणीच्या बागेत आल्यानंतर तुमची जर कोणतं वाहन असेल तर त्याचे पार्किंग रेट या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहेत. दुचाकी 5, 4 चाकी 20 आणि एखादी बस असेल तर 40 रुपये. ह्या इथे सुंदर असा पॉन्ड बनवला आहे. यामध्ये राणीच्या बागेतील काही पक्षी प्राणी यांचा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे. मंडळी, तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन तिकीट सुद्धा मिळू शकतात. जर एखादी गर्दी असेल तर त्यावेळी तुम्ही इथे ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. आणि ह्या इथे तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी तिकीटे मिळतील. दर शुक्रवारी 12 वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश निःशुल्क आहे. दर शुक्रवारी 12 वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश निःशुल्क. ॲडल्टसाठी 50 आहे, लहान मुलांसाठी 25 आणि फॅमिलीसाठी 100. तर आता हा आपला नाव काय बाळा? श्रेयस सुनील चव्हाण. तर आता हा श्रेयस सुनील चव्हाण खास पनवेलवरून आला आहे खास राणीची बाग बघण्यासाठी. दुरून दुरून लोक येतात. आज एका शाळेची पिकनिक देखील आलेली आहे. भरपूर मुलं या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्याचे हे वडील आहेत. तर आता आपण जाऊया राणीच्या बागेमध्ये. चला मग. आणि आता आपण एंट्री मारे. जर मंडळी, तुम्ही जर जिजामाता उद्यानात जर आलात भायखळा येथील, म्हणजेच राणीची बाग, जर त्या ठिकाणी जर तुम्ही आलात तर ती राणीची बाग फिरण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ हवा. घाई गडबड करून तुम्ही या ठिकाणी येऊ नका, कारण घाई गडबड जर करून तुम्ही आलात तर तुम्हाला फारसं काही बघता येणार नाही. त्यासाठी तुम्ही पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर पूर्णपणे वेळ घेऊन या आणि हा परिसर फिरा. या परिसरामध्ये तुम्हाला प्राणीच नाही, पक्षी देखील मिळतील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. त्या वनस्पतीची नावं आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला या इथे मिळत जाईल. आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं झालंच तर एखादं मी तुम्हाला झाड दाखवतो, त्यामुळे तुम्हाला त्याची पुरेपूर कल्पना येईल. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एक उदाहरण आहे. अर्जुन, ह्या झाडाचं नाव अर्जुन आहे आणि त्याची ही वैशिष्ट्य आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आणि हे आहे ते अर्जुनाचं झाड. मंडळी, अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक झाडाची, वनस्पतीची तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. हा पूर्ण राणीच्या बागेचा नक्षा आहे. तुम्हाला जर कुठे जायचं आहे, कुठे जाऊ नये, हा पूर्ण नक्षा आहे. कुठे जाऊन काही बघायचं ते. आणि या इथे तुम्हाला लक्षणीय झाडं, कोणती झाडं आणि त्यांची नावं या इथे पुरातन वास्तू संदर्भात या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा पूर्ण नक्षा आहे. या नक्षाच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी भेट देऊ शकता. हे आहे मेहरली माड, जे साधारण कोकणात देखील आढळतं. यापासून शोपीस वगैरे बनवले जातात. आणि सुंदर अशी ह्या ठिकाणी आपल्याला तोफ पाहायला मिळते.
आणि या ठिकाणी असे फलक आहेत की तुम्ही कोणत्या प्राणी बघायला कोणत्या दिशेने जाऊ शकता, यासाठी असे हे फलक दाखवले आहेत बाणाच्या स्वरूपात. एकूण 60 एकरामध्ये ही बनवलेली राणीची बाग आहे. सन 1861 मध्ये स्थापन झालेली वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय हे एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे. हत्ती संदर्भातील या ठिकाणी माहिती आहे बघा. हत्तीच्या सोंड्यात सुमारे 1,50,000 स्नायू असतात आणि ते एका वेळेस 8 लिटर पाणी सोंडेत साठवू शकतात. आणि या इथे लवकरच सिंहाचं देखील आगमन होणार अशा प्रकारचे बॅनर या इथे लावण्यात आलेले आहेत. थांबा, मी लवकर येत आहे. आणि या इथे बघा, माझ्या आगमनाची वाट पहा. सुंदर असे पोस्टर या ठिकाणी लावलेले आहेत. समोरच आपल्याला हत्ती दिसते पहा. या इथे शाळेची पिकनिक आलेली आहे. आशा हा आपल्याला जो समोर दिसतोय तो आशियाई हत्ती आहे. आणि त्याही पेक्षा मोठा जो हत्ती असतो तो आफ्रिकन हत्ती असतो. आणि हत्ती हा निसर्गासाठी असा उपयुक्त असा प्राणी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण ह्याच्या खाण्यातना जे पदार्थ असतात त्यामध्ये बहुतांशी फळं, झाडं याचा वापर असतो. आणि ते जे खाल्लं जातं त्यातलं काही प्रमाणात अन्न पचत नाही त्याला. आणि त्यातून बहुतांश वेळा त्याच्या विष्ठेद्वारे बहुतेक ठिकाणी झाडं उगवली जातात. तुम्ही राणीच्या बागेत जर कधी आलात तर त्या ठिकाणचा परिसर हा स्वच्छ आहे आणि तो स्वच्छच ठेवा. कारण इकडे कोणत्याही प्रकारचा तुम्ही जर कचरा केलात आणि कचरा करताना जर आढळलात तर त्याला फाईन 500 रुपये आहे, एवढं लक्षात असू देत. आणि राणीच्या बागेतच असं नाही, कोणत्याही ठिकाणी गेलात तर तुम्ही कचरा करू नका. मंडळी, आता सिंह देखील येणार आहे असं पण आपल्याला कळालं आहे. आणि हा बॅनर असं सांगतोय की कोल्हा देखील येतोय. त्यांचे या ठिकाणी असे शेड उभारत आहेत, त्याची कामं चालू आहेत. जे प्राणी या ठिकाणी आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी अस्वल आहेत त्या ठिकाणी. आणि या इथे सुंदर असा देखावा आहे जंगल बुकचा. काही लोक फोटोशूट करतात तिकडे. मंडळी, तुम्ही कधी पाहिलात की नाही मला माहिती नाही, पण या ठिकाणी अस्वल झाडावर चढलेला आपल्याला पाहायला मिळते. शेडी उतरत
छानपैकी असं दगडी बांधकाम केलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम आहे. काही लोक इथे फोटोशूट करताना दिसतात. वाघ, आता हा वाघ आता आपण पाहूया. ही वाघाबद्दलची काही माहिती आहे. भेटला कुठला इकडे जरा टर्न घ्यायला पाहिजे. वाघासाठी या ठिकाणी तुम्हाला तळं पाहायला मिळेल. खास वाघाचं स्विमिंग पूल बनवलं इथे. आणि ही अशी काच आहे. या इकडचं फलक अक्षरशः बघण्यासारखं आहे. कारण या ठिकाणी सूचना दिली वाघ संकटात आहे. आणि ही गोष्ट खरे की अतिप्रमाणात वाघाची शिकार होते. लागले तर कुठे बाहेर जायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला कॅफे आहे ज्या ठिकाणी खाण्याचे पदार्थ तुम्हाला मिळतील. मंडळी हा बघा पान घोडा, इंग्लिशमध्ये हिपोपोटमस. पाण्यात चाललाय.
या ठिकाणी माकडाची माहिती आहे. तू पण बिचारे झोपलेत. या ठिकाणी एक सूचना फलक आहे ज्यामध्ये प्राण्यांना खाण्यास घालू नये किंवा त्यांना त्रास देऊ नये आणि तसं आढळल्यास 2000 रुपयाचा दंड. हे ते सुंदर अशी लहान लहान पिल्लं आहेत इकडे. आता आपण आलो आहोत बाराशिंगा बघायला. झाडाचं गेलं चला बाकी नहीं देख ले मंडळी या ठिकाणी पण सांबर आहेत ते बसून आहेत अजून. आता हे गरुडाबद्दल लिहिलेलं आहे. मंडळी आता आपण आलेलो आहोत पक्ष्यांचे नंदनवन बघायला. मंडळी हा आहे धनेश. मराठीत धनेश मध्ये आणि इंग्लिशमध्ये मलबार हाईड हॉर्नबिल. आपल्या कोकणात आढळणारा हा पक्षी आहे. या इथे तुम्हाला पोपट दिसत आहेत. खारुताई दिसेल बघा. खारुताई आहे. या इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पोपटांचे पक्ष्यांचे थोडक्यात फोटो असे लावलेले आहेत. ही आहे तितर गोल्डन फॅसंट. मंडळी हा आहे सॅन मकाओ.
हा आहे सॅन मकाऊ जातीचा पोपट. मंडळी हा आहे आफ्रिकन ग्रे पॅरोट. मला मोर नाही, तो लांडोर आहे. इथे आहे इंडियन पिकॉक. मंडळी तुम्ही पक्षी प्राणीप्रेमींबरोबर जर पक्षीप्रेमी देखील असाल तर पक्ष्यांच्या या नंदनवनाला न विसरता जावं, भेट द्या. मंडळी आहे ते आसवांचा पॉन्ड आहे. इधर तू इधर आ ऋषिका. तुम्ही फोटो दिखाया था. मंडळी आता आधी पाहिले ते पाण्यातले कासव होते आणि हा जो आहे तो जमिनीवर राहणारा कासव आहे. फोटो लेना. मंडळी आता आपण चाललोय मगर बघायला. असं तुम्ही पाण्याच्या वर पण पाहू शकता. हे बघा, पाण्यामध्ये एक मगर आहे. त्या समोरच आपल्याला 2 मगर दिसतात आणि जर पाण्याच्या आतमधल्या बघायचं असेल तर आपल्याला खाली जावं लागेल. ओरिजिनल आहे ना. मंडळी आता आपण वरती आहे.
वरनं आपण पाण्याच्या आतमधील मगर बघू शकतो. म्हणजे पाण्याच्या आतमध्ये मगर कशी पोहते हे पाहायचं असेल तर आपल्याला खाली जावं लागेल. मंडळी ते मस्त असं देखावा करण्यात आला आहे. सेल्फी पॉईंट बनवला आहे इथे. ते फ्लोरिंग पण अशी आहे जसे की तुम्ही पाण्याच्या आतमध्ये आलात. समोरच मगर आहे. मला दिसते का माहिती नाही. मंडळात आपण जाणार आहोत ॲक्वा बर्ड्स म्हणजेच पाण पक्षी पाहायला. जे पक्षी पाण्यात असतात, ज्या पक्ष्यांचं वास्तव्य पाण्यात असतं, ते पक्षी आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा प्रकारचं फलक आहे, यामध्ये थोडक्यात माहिती आहे पक्ष्यांची. या इथे अशा साखळ्या लावल्यात, त्याच्यातून आपण आतमध्ये जायचं आहे. मंडळी, हा समोर दिसणारा पक्षी आहे करकोचा. वा मंडळी, बघा सारस पक्षी पण आहे. पिंक वाले देखो कितने घर पे लेके चल. वो गुलाबी वाला कालच्या घरात जातो.
मंडळी या ठिकाणी बघा रब्बरचं झाड आहे. रब्बर ज्या झाडापासून बनतो ते झाड या ठिकाणी आहे. परत झोपला. वाघाची नाईट आहे वाटतं. रात्रपाळीला जायचं झाला, झोपलाय तो. मंडळी आता आपण चाललो पेंग्विन बघायला. चला तर मग जाऊया पेंग्विन बघूया कसे आहेत. सुंदर असं इथे देखावा केलेला आहे. प्लास्टिक पासून बनवलेलं आहे. भविष्यातील झाड. प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिक कॅरी बॅग वगैरे असा विविध प्रकारच्या प्लास्टिक पासून वापर करून हे बनवलेलं झाड आहे. आता एंट्री. आतमध्ये आला आला तसा रंगीबेरंगी हत्ती आणि हत्तीच्या पाठीवरती कावळे दिसत आहेत. मंडळी बघा मायनस डिग्रीमध्ये राहणारा हा जीव आहे. अंटार्क्टिका वगैरे अशा ठिकाणी पेंग्विन.
या पक्ष्यांना ज्या वातावरणात ठेवलं आहे त्या वातावरणात जर आपण गेलो तर आपली कुल्फी तयार होईल. कारण हे -डिग्रीमध्ये जगणारा जीव आहे. मंडळी, एकंदरीत आपला व्हिडिओ आजचा हा असा होता की प्राणी संग्रहालयात आपण आलो, जे की भायखळ्याचं आहे. वीर जिजामाता उद्यान या ठिकाणी आलो आणि ह्या ठिकाणच्या उद्यानातील प्राणी संग्रहालयातील आपण प्राण्यांना दाखवायचा तुम्हाला मी प्रयत्न केलेला आहे. कारण दुपारची वेळ असल्या कारणाने प्राणी पण सुस्तावले होते, आराम करत होते, त्यामुळे थोडा वेळ गेलाच. आणि त्यातल्या त्यात हे उद्यान फार मोठं आहे. मला तर सगळेच प्राणी आवडतात. तुम्हाला कोणता प्राणी आवडतो ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आलात तर पुरेपूर वेळ काढून ह्या प्राणी संग्रहालयाला वेळ द्या. कारण हे सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं. आणखी बुधवारचं हे प्राणी संग्रहालय बंद असतं. तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.